तुम्हाला हे माहिती होतं का, जर आपण शेळ्यांना आणि गायला गिन्नी गवतापेक्षा मकाचा चारा दिला तर कधी पण आपल्याला उत्तमच ठरतो. तर रामकृष्णारी मंडळी, आज सकाळी सकाळीच तणनाशकाचा फवारा घेतला होता, कारण की काल जिथं आपण भेंडी लावली ना तिथं आपल्याला तो मारायचा होता. नाही अजून 48 तास पूर्ण झाले नव्हते, कारण की 48 तास पूर्ण झाले की ना अंकुर सुटायला चालू होतं बीला, मग ते तणनाशकाने जळून जातं. त्याच्यामुळे 48 तासाच्या आत फवारा मारावा लागतो. पण तेव्हाच माझं लक्ष जातंय मकाकडे. आता मका तर आपण लावली बरं का, पण आपली जी जुनी मका होती का ती पूर्णपणे संपत आली आहे आणि नवीन मका पण लय बारकी आहे. आता काय करावं काय नाही तेच माझ्या डोक्यात टेन्शन आलं होतं. पण तेवढ्यात मला कुणाल दादाने आवाज दिला, कारण की त्याचं शेड आज पूर्णपणे आपल्याला बनवायचं होतं. आता हे शेड छोटं दिसतं बरं का, पण हे करायला आम्हाला 3-4 तास लागलेत नुसते पत्रे ठोकायला. फायनली ते झालंय पूर्ण. आता शेळ्यांना चारा टाकला, बघा आता काय पत्रा लागलाय. इन छोटे छोटे शेडो में ऐसे बडे बडे पत्रे लगते रहते हैं. दुपारी निवांत बसलो होतो, म्हणजे आपलं राजहंस पिल्लू आहे ना त्याला घेतलं बाहेर, त्या सोबत बसलो भाऊ खेळत. बघा कसा घास खाताय मस्त पैकी. आणि विशेष म्हणजे ते बाबाचं इतकं लाडकं झालंय ना, बाबा दिसले का बाबाच्या मांडीवरच जाऊन बसतो. आज नेमकी बाबा तिथं नव्हते. येत्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवन. चला व्हाईट पिकिंग्सला मी खायला देतो. तर बघा या व्हाईट पिकिंग्सने काय हौदाची अवस्था केली. पहिलं तिला पाणी सोडतो, धुवून घेतो.